गोलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज होतोय पॅन्टेड पाऊस सर्कल मध्ये विजय म्हात्रे निर्मा स्पोर्ट देवीचावाडा संघासाठी कित्येक वर्ष आपली गोलंदाजीची चुणूक आणि गोलंदाजी दहशत ज्यानं निर्माण केली होती. खऱ्या अर्थानं ज्या गोलंदाजानं पूर्णपणे देवीचावाडा संघाला आपल्या गोलंदाजीच्या आधारे कित्येक सामने जिंकून दिले तेव्हा ते गोलंदाज विजय म्हात्रे सज्ज होताना आपण पाहतोय. समोर फलंदाज सुभाष साठी दोन्ही संघांना मात्र देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेनं. माझी फेस मॅच आपण पाहतो पहिल्या सत्रातील तिसरे मॅच एकीकडे पडगे 40+ त्यांना फाईट करताना देवीचा वाडा 40+. नेक्स्ट गेम वॉचिंग द बिग फाईट. पहिला चेंडू विजय यांच्या माध्यमातून ऐकताना खेळला. चेंडूला फक्त दिशा दिली. विकेट अतिशय खूप पास पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ सीमा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. चार धावेच्या मधून आपण पाहू शकाल गुणसंख्येमध्ये सुरुवात केली जाते. फलंदाज सुभाष यांच्या माध्यमातून चौकारणं आणि श्रीगणेश होतोय तर मात्र पडगे संघाचा विजय म्हात्रे आक्रमक गोलंदाज. आणि यावेळी चेंडू मात्र उसळी देण्याची चेंडू होती. उसळी देण्याचा प्रहार आपण पाहतोय. चेंडू मिड विकेट स्क्वेअर एक रिजन डीपला आणि तेथून मिळतोय आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार सुभाषच्या बॅट मधून. फलकावरती 2 चेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय आक्रमकता काय असते सुभाष यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडूचा मिरिड पाऊंड खेळ त्यांच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय. पहिला चेंडू फोल्डिंग स्वरूपाचा हलक्यातून दिशा दिली स्क्वेअर ग्रीजमध्ये चौकार. हा चेंडू मध्ये थोडासा शॉर्ट ऑफ लेंथचा होता त्यामध्ये त्याच दिशेनं आणखी एक चौकार मिळवतोय आणि 2 चेंडू मध्ये 8 डबा. आपल्या संघासाठी तिसरा चेंडू देखील त्याच दिशेनं शतक तैनात. आता यावेळी मात्र मिळेल फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं आता आपण धावसंख्या पुढे सरसावते ती 9 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त. पॅन्टेड पाऊस सर्कल रिंगणाचं बंधन आणि त्याचा पुरेपूर वापर केला जातोय सुभाष यांच्या माध्यमातून. 3 चेंडू मध्ये 9 धावा. प्रति चेंडू मध्ये विचार केला तर 3 ची सरासरी राखतोय फलंदाजी करत असताना. पुन्हा गोलंदाज तयार. या बिडमध्ये चेंडू लढकला शतक तैनात असतील. चेंडूची पकड होईल तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरसावते ती 1च्या मदतीनं दुहेरी अंकामध्ये 10 धावा फलकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला आपण सत्र पाहतोय. पहिल्या सत्रातील पॅन्टेड पाऊस सर्कल मध्ये विजय म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजी करत असताना पहिला 2 चेंडूवरती केलेली चुकी आता मागच्या 2 चेंडूवरती पूर्णपणे वसपा करत असताना फक्त 2 धावा खर्च करत 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय शतक करतोय चुकी आणि ही जेल खूप काही सांगून जाईल येणाऱ्या कालखंडामध्ये कारण की वावंजे संघानं धुंद्र्याच्या मैदानावरती सुभाषची जेल सोडली होती आणि तेथून मात्र नक्कीच 5 ओव्हरमध्ये 74 धावा चेस केल्या होत्या याच पडगे संघानं. कारण की सुभाष मध्ये गुणवत्ता आहे आणि त्याची जेल सोडणं एखाद्या जंगलातील वाघाला जखमी करून सोडणं अशा पद्धतीचा कार्य असतो. आणि जे की जेव्हा सुभाषची जेल सोडली तेव्हा सुभाष मात्र आक्रमक होतोय. याच्या शंका नाही. हलक्यातून खेळला डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहतो आपण. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवरती जाईल तोपर्यंत मिळेल दुसरीचा प्रयत्न. पहा आपण काय जलद गतीनं 2 धावा घेतल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 12 धावा 14 धावा. षटक क्रमांक पहिला संपत असताना पहिल्या षटकाच्या अखेरचा आपण धावा पाहतो बिनगडी बाद 14 धावा पडगे संघाच्या माध्यमातून.
बिंदास मात्रे विकास मात्रे असतील गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहू शकाल. पहिलं षटक अतिशय महत्वपूर्ण होतं. त्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचा बोलबाला राहिला. पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद 14 धावा धाव फलकावरती आपण पाहिली. मागचे 2 सामने जिंकले तोंडरे संघानं. नक्कीच ज्या पद्धतीने विश्वासजी पाटील यांची उपयुक्ती खेळी राहिली आहे आणि त्याच्याच आधारावरती हा सामना मात्र 2 वेळा फलंदाजीच्या माध्यमातून जिंकलाय आणि मात्र ते तिसऱ्या फेरीमध्ये पदार्पण केले तोंडरे संघानं. आता यावेळी आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना फ्रेश सामना खेळला जातो. एकीकडे देवीचा पडा 40+ त्यांना फाईट करताना पडगे 40+. नक्कीच बनाम विपक्ष मेजबान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. घरच्या मधून खेळताना देवीचा पडा संघ कितमत मात्र रोखतोय यावेळी पडगे संघाला हे पाहणं तितकं अनिवार्य असेल. गोलंदाज तयार विकास मात्रे गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक फेकलं विजय मात्रे यानं. अतिशय चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. एक जेल्ड ड्रॉप झाला आणि तेथून मात्र आपण पाहू शकाल धावा येताना पाहायला मिळत त्यात 14. पहिला चेंडू अराउंड विकेट. हा चेंडू ऐकत खेळला. चेंडू विकेटच्या मागे क्षेत्ररक्षकाला उलटी दिली आहे आणि चेंडू जातो सरळ फाईल रिझम मध्ये. तोपर्यंत चेंडूची आडून येतो. चेंडू सीमा पलीकडे 4 धाव्यांसाठी येतो या चौकार. अठरा धावा धाव फलकावरती हलक्यातून खेळला. चेंडूला ग्लान्स केला तिथून मात्र मिळाला 4 धावा आणि 4 धावीच्या मध्ये 18 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा इथं सज्ज असेल. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतो एकीकडे प्रीतम त्यांच्या सोबत असतील सुभाष ठाकूर. टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुभाष ठाकूर यांचा आपण नेहमीच बोलबाला पाहिलाय. ग्रामीण टेनिस क्रिकेट अक्षरशः आदरून सोडणारा फलंदाज आज मात्र 40+ साठी आपली सेवा पाहतोय पडगे संघासाठी. आणि येतो आणखीन एक डॉट चेंडू आणि डॉटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या स्थगित पाहायला मिळते ती 18 धाव्यांवरती. विकास मात्रे सज्ज असतील गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या चेंडूची 4 धावा त्याच्यानंतर कमबॅक करतोय. हा चेंडू येतो डॉट पण येतो सज्ज अराउंड विकेटची आगली पेशकर. चेंडू ढकला कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेट डीपला आपण चेंडू पाहतोय. चेंडूची पकड होईल तोपर्यंत मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरसावते तो 19. तर गोलंदाज पुन्हा इथं सज्ज असतील. फुललेन स्वरूपाचा चेंडू फसवा चेंडू पूर्णपणे पाहू शकाल फलंदाजाला फसवलं गेलं आणि माझा चेंडू येतो डॉट. धावसंख्या स्थगित पाहतो आपण यावेळी 19 धाव्यांवरती. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे यावेळी. आतापर्यंत विकास यांच्या माध्यमातून 4 चेंडूची सफलता पाहिली आणि धावा खर्चिक केल्या तर फक्त आणि फक्त 5 धावा. इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण गोलंदाजीचा मात्र नमुना दाखवलाय. मात्र यावेळी फलंदाज सफल झालाय. वेट अँड वॉच पाहिला आणि ठोकला सीमा पलीकडे दणदणीत षटकार. षटकार आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरसावते 6च्या वेगानं. मात्र 25 धावा स्कोरबोर्ड वरती शेवटची डिलिव्हरी असेल. आतापर्यंत 11 धावा आल्यात विकास यांच्या माध्यमातून. शेवटची पेशकश काय असेल कारण की एक ज्या फलंदाजी जेल ड्रॉप झाली होती आणि तो फलंदाज मात्र आता आक्रमक होताना पाहायला मिळतोय फलंदाजीच्या माध्यमातून. मारण्याचा प्रयत्न फसलाय. यावेळी चेंडू आणि गती बॅटच्या गतीमध्ये खूप काही मात्र डिफरन्स जाणवला आणि षटक समाप्त दुसरा आणि 2 षटकाच्या आखरी धावा पाहायला मिळतात त्या बिनगडी बाद 25 धावा पडगे संघाच्या माध्यमातून.
झटका. फलंदाज यावेळी प्रीतम बॅक टू द डगआउट. आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्कवरती प्रीतम बॅक टू द डगआउट. पहिला मिळतो हादरा यावेळी पडगेज संघाला. गोलंदाजीच्या मार्कवरती भालचंद्र आपण पाहू शकाल फिटनेस पा 40+ क्रिकेटर वाटत नाहीये. खूप चांगली फिटनेस मेंटेनन्स पाहिली आणि त्याच्यानंतर हा क्रिकेटचा आपण त्यांचा खेळ पाहतोय. मनमुराद करतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्रंट फुटचा वापर, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क घडत नाही. ऑफस्टिकच्या माध्यमातून हा चेंडूची सफलता पाहिली आहे आणि येतोय चेंडू डॉट. नवीन फलंदाज सुरेश असतील वनडाऊनच्या स्वरूपामध्ये. नेहमी असं म्हटलं तर वनडाऊनच्या स्वरूपामध्ये नेहमीच घातक फलंदाज क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ती घातकता सुरेशच्या माध्यमातून दाखवली जाईल का हे तितकं पाहणं गरजेचं असेल. पुणे द सज्ज गोलंदाजीच्या माध्यमातून भालचंद्र आपल्या संघासाठी कमबॅक करतोय. हा चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक तैनात. नक्कीच एक विजय मात्र आपण पाहतोय. थोडीशी मिस्टेक हरकत नाहीये. तिथपर्यंत मिळते फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरसावतो तो. धावा पाहायला मिळतील 26. पुन्हा एकदा तयार. मारायचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक. आपण पाहू शकाल चेंडू येण्यापूर्वी बॅट समात पूर्णपणे फेस खोलला गेला आणि तेथून मात्र चेंडू यष्टी रक्षक त्याच्यामध्ये विसावतोय आणि येतोय आणखीन एक डॉट चेंडू. जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे इम्प्रेसिव्ह करतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून 30 षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळतोय. भालचंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त एक धाव आणि एक बहुमूल्य विकेट मात्र टिपण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. जबरदस्त कामगिरी राहिली आहे आणि 4 चेंडूमध्ये धावा फक्त खर्च केल्या त्या एक गोलंदाजीच्या माध्यमातून. पुणे द सज्ज. हा वेगवान चेंडू लेग बी फोरची आवेदना मात्र लेग बी फोर आऊट दिला जाणार नाही आजच्या दिवसामध्ये. हा नियम पूर्णपणे वगळला गेलाय आमच्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून. चेंडूच्या बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल मिळतील त्या 2 धाबा आणि 2च्या स्वरूपामध्ये धावसंख्या पुढे सरसावते. 28 धावा. गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळी मध्ये भिडकावतोय. चेंडू हवेमध्ये फ्लाय शतशः जज करतोय. त्याच्या आवाकामध्ये असताना मात्र आपण पाहू शकाल ऍक्सिडेंट घडलं. एकाच लेंथ वरती 2 गाड्या येऊन ठेपल्या आणि येथून होते जेल ड्रॉप. पुणे आपण पाहू शकाल मिळतात त्या 2 धावा आणि 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. ती 30 धावा 3 षटकाच्या अखेरीस. करा जास्त विलंब करू नका. त्वरित सामन्याला सुरुवात करा. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ आपण पाहिला. 3 षटकाच्या अखेरीस स्कोरबोर्डची धावा पाहायला मिळतात 30 धावा. विचार केला या षटकातील तर 3रा षटक आपण भालचंद्रांच्या माध्यमातून पाहिला. 2 जेल ड्रॉप झाल्या त्याच्यामध्ये त्यांचा मात्र 3 धावा खर्च केल्यात आणि त्यांना आतापर्यंत विचार केला फक्त धावा खर्च केल्या 3. एक बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा येताना आपण पाहिल्यात. एक आक्रमक गोलंदाजी काय असते आपल्या संघासाठी पूर्णपणे 100% कमिटमेंट कशाला म्हटली जाते हे दाखवलं भालचंद्रनं आणि सामन्यामध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा घेऊन येतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावांचं आपण पाहिलं. वेगवान धावा जमवणं यश प्राप्त झालं पडगेज संघाला. त्याला मात्र कुठे कळना ब्रेक लावलं गेलं. षटक घेऊन जो शेवटचा अरुण असतील गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटच्या षटकासाठी. समोर फलंदाज आपण पाहतोय सुभाष ठाकूर त्याच्या समेत सुरेश जोशी. ही जोडी आपण पाहू शकाल. 6 चेंडूचा खेळ उर्वरित.
पुन्हा एकदा अरुण. पहिला चेंडू चेंडू ढकललाय. यावेळी आपण पाहू शकाल सालुंके असतील मोहन सालुंके, त्यांचा खूप चांगला प्रयत्न. आज सकाळचा विचार केला, सकाळी 10 वाजता त्यांनी रिपोर्टिंग केली होती मैदानावरती, पूर्णपणे 9 वाजता रिपोर्टिंग केली होती. ट्रॅक टी शर्ट शूज या पूर्णपणे आपण पाहू शकाल ड्रेस कोड मध्ये, आणि ते आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी शतक्षणाच्या भूमिकामध्ये मिळतील 2 धावा. 2च्या मधील धावसंख्या पुढे सरसावते 32 धावा स्कोरबोर्ड वरती. अरुण मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज असताना पाला एंड कडून पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अराउंड विकेट असेल. चेंडू ढकलला हलक्या दराने, चेंडू जाईल यावेळी लॉंगर रिझर्व मध्ये. वेका चेंडू खाली येते, चेंडूला पहिला ऍक्शन मध्ये उसळतात, ते परत मिळते सिंगल, आणि सिंगलच्या मध्ये स्कोरबोर्ड पुढे सरसावतो तो डबल 33 धावा. खूप चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. विचार केला पडगे देवीच्या वाडा संघाच्या माध्यमातून, पडगे संघाला मात्र यावेळी कोणत्या पद्धतीची मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलाय. मात्र यावेळी सुभाष ठाकूरला कुठपर्यंत शांत ठेवला जाईल हा एक मोठा प्रश्न, कारण की सुभाष ठाकूरच्या बॅट मधून नेहमीच आपण मोठे फटके येताना पाहिलेत. माझा हलक्या दराने खेळला, चेंडू ढकललाय स्क्वेअर रिझर्व मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत मिळते सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरसावतो. तर नक्कीच आपण पाहू शकाल 34 धाबा. 3 चेंडूचा खेळ उर्वरित असेल. शेवटचा षटक नेहमीच अनामतीचा षटक म्हणून ओळखला जातोय. त्या अनामतीच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल अरुण मात्र एक कमाल धमाल आणि मानामाल गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढे जाता यार फ्रंटफुटचा वापर, चेंडू ढकलला, आपण पाहू शकाल सीमा रेखा नजदीक येतोय दमदार षटकार. चाळीस धावा स्कोरबोर्डचे आपण पाहतोय. काय फलंदाजी राहिले यावेळी फलंदाज सुरेश यांच्या माध्यमातून. आतापर्यंत विचार केला त्याने खेळले 5 चेंडू आणि त्याच्यामध्ये त्याने जवळजवळ बनवल्यात 11 धावा. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल सुभाष ठाकूर यांच्या बॅट मधून मोठे फटके येत नाहीये, मात्र स्वतःवरती जिम्मेदारी घेते, आणि ती बजावत असताना तिसरी झेल ड्रॉप होतो आणि चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे. हा मिळतो नशिबाचा चौकार, आणि येथून धावसंख्या वाढते 44. धावा आपण पाहतो. धाव फलकावरती शेवटची डिलिव्हरी शेष असेल अरुण यांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण पाहिला झेल ड्रॉप, त्याच्यानंतर मिळाला नशिबाचा चौकार. शेवटचा चेंडू, चेंडूची लेंथ खूप खराब, इलेक्ट्रिकच्या 12 बारा चेंडू आदळतोय आणि पंचांचा इशारा येतो, इट इज वाईट. हा चेंडू पुन्हा एकदा रिमेनिंग करावा लागेल, आणि याच माध्यमातून एक धावसंख्या वाढेल ती 45. हा चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, क्षेत्ररक्षक सज्ज असतील. चेंडूची पकड ज्या पद्धतीने पाहायला मिळतो, मिळेल सिंगल. सिंगलच्या व्यतिरिक्त कोणती धावसंख्या ऍड केली जाईल नाही. मात्र यावेळी एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते ती 46. गरज असेल येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 77 धाव्यांची. यावेळी आपण पाहू शकाल फलंदाजीच्या मार्क होती देवीसवाडा 40+ संघाला. दोन धावा गेल्या, 8 झाल्या, एक सिंगल गेली, 9 धावा एक्स्ट्रा गेल्या.
तर जाऊया पुढच्या समोरासाठी आमच्या साथी कॉमेंटर साईराजे यांच्या समेत गरज आहे त्यावेळी देवीच्या वेळेस संघाला येणारे 24 चेंडूमध्ये 47 धाव्यांची. तर विचार केला साईराजे जवळजवळ 4 कॅचेस ड्रॉप झाल्या आणि त्याच्यामध्ये 9 धावा अतिरिक्त गेल्यात देवीच्या वेळेस संघाच्या माध्यमातून. त्याची कॅचेस विन द मॅचेस म्हटलं होतं ते मात्र गमक काही जुळलं नाहीये. मात्र येणाऱ्या उत्तरामध्ये काय घडतं काय बिघडतं हे ऐकण्यासाठी जाऊया आमच्या साथी कॉमेंटर साईराजे सर मॅन फ्रॉम तलोजे मजकूर. तत्पुरी संधी देऊया डीजे सँडियाना. शांत यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे जुळून येत नाहीये. निलेश गोलंदाजी मार्कवरती निलेश भोईरला आपण या ठिकाणी पाहतोय. 47 धावांची गरज आहे टीम देवीच्या परत टीमला जिंकण्यासाठी. सलामीवीर दिग्गज फलंदाज मैदानामध्ये महेंद्र आणि विकास. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय लॉंग लेग रिझन मध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता इथे डेंजर एंडला मिळतील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं मात्र सांख्यिक खातं आणि स्वतःचं खातं इथे उघडत असताना हा फलंदाज महेंद्रला आपण पाहतोय. निलेश भोईर गोलंदाजी करतायत. महेंद्र आणि विकास ही सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये पाहतो. 47 धावेचं आव्हान. निलेश चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये 47 धावांची गरज आहे टीम देवीच्या पडे टीमला जिंकण्यासाठी. 40+ हा धमाका आपण पाहतोय. ऑन साईडला इथे मात्र केलाचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळून येत नाही. या चांगली गोलंदाजी ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स दाखवत असताना निलेश भोईरची गोलंदाजी घातक तीव्र आणि जबरदस्त भेदक मारा इथे तो गोलंदाज करत असताना निलेश भोईरला आपण या ठिकाणी पाहतोय. P1चा षटक. सलामीवीर महेंद्र विकास ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. म्हात्रे ब्रदर्स निलेश यांच्या षटकातील पुढील चेंडू महेंद्रसाठी. पुलर लाईनचा चेंडू भिरकावून दिला. चेंडू चालला टिप स्क्वेअरला एक बाउंड्री रेषेच्या बाहेर. चालला सीमा पार 4 रन. चला भीमर साठी या साईड फॅक्टर आपण पाहूया. चेंडूवरती फुलर लाईनचा चेंडू होता. लाईन चेक केली जाईल. आकाश या. इथे चेक करतायत पण हाईट फॅक्टर चौकार निश्चितच भेटणार आहे. 6 धावा सध्या तरी आपण पाहतोय.
नो बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय अंपायरच्या भूमिकेत आकाश शर्मा सांगतात की हाईट फॅक्टर जास्त होता. लाईव्ह मध्ये आपण 3 वेळा चेक केला, हरकत नाहीये. 12th मॅन आहेत दोन्ही टीमचे. चला पंजा मिळेल. येणारा चेंडू फ्रीट. उघडा डोळे पाहणी चेंडू असेल तो मात्र फ्रीट. महेंद्रच्या बॅट्स मधून एक दमदार खणखणीत चौकार पाहिला. 7 धावा आहेत धाव फलकावरती. षटकातील पुढील चेंडू समोरच्या ठिकाणी ड्राईव्ह करतो. ऑन ड्राईव्हचा फटका पण पाहिला. चालला चेंडू लॉंग ऑन मध्ये. ओहो मिसफील्ड. चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय सीमा पार. आलेला खणखणीत चौकार. इथे गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू फुल टॉस. फुल टोल उचल करून देणारा फटका सीमा पार. खणखणीत मिळतील 6 धावा. षटकार. धावा फलकावरती धावा पुस्तकावरती धावसंख्या पाहिली तब्बल 17 धावा आहेत. 47 धावांची गरज असताना अद्याप देखील 30 धावा बनवाव्या लागतील टीम देवीच्या पाड्या टीमला. हो ऑफ ड्राईव्ह करायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क झुलून येत नाही. महागड्या षटकाचे सांगता पहिल्या षटकामध्ये मिळाल्या 17. 18 मध्ये 30 धावांची गरज. चला पुढील टॉस असेल. झाला का टॉस? चला धरणा बनाम नितलस. टॉस साठी आपण धरणा बनाम नितलस. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सुरेश जोशी इथे गोलंदाजीसाठी तयार. एक अनुभवाची शिदोरी घेऊन इथे गोलंदाजीसाठी तो तयार आहेत. 18 मध्ये 30 धावा बनवायच्या. कंपल्सरी चेसिंग. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. टॉस साठी आपण पुन्हा एकदा शेवटची पुकार आहे टीम नितलस आणि टीम धरणा. चला टॉस साठी या स्वप्नील महेश सांगणे आपण या टॉस साठी. चला या नितलस टीम टॉस साठी आपण लगेच शीघ्र प्रस्थान करा. काय झालं? संतोष येत आहेत नवीन गोलंदाज. +40 धमाका. चला नितलस टीमचे कर्णधार येत आहेत. चला आपण धरणा टीम विनंती असेल टॉस साठी या. 18 मध्ये 30 बनवायचे. अद्याप देखील स्ट्राईक एंडला विकासला पाहतोय. क्षेत्ररक्षण सजावट करत असताना संतोषला आपण पाहतोय. विकास डेब्यू विकेट वाईडिस लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये शॉर्ट टर्म अँड शॉर्ट फायनली गलीमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना संतोष विकास साठी पहिलाच बॉल. समोरच्या दिशेने इथे ड्राईव्ह करतात. ऑन ड्राईव्ह मध्ये हा फटका पाहिला. मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला धाव फलक. एकूण धावसंख्या 18. 17 मध्ये 29 धावांची गरज आहे अद्याप देखील.
टीम देवीची पाटी टीमची ही सलामीवीर जोडी आपण पाहतो महेंद्र आणि विकास. आता महेंद्र पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती येतील. महेंद्रच्या बॅट्स मध्ये 2 4 आणि एक षटकार पाहिला. गोलंदाज तयार. मनीष रमेश हो यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय लॉंग लेग सीमा पार 4 रन. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला 10 फलकावरती एकूण धाव संख्या आल्या त्या 22. तर फडकी गावातील एक नामवंत व्यक्तिमत्व मनीष शेट म्हात्रे रायफल बैलाचे मालक या ठिकाणी आले. त्यांना मी विनंती करीन मनीष शेट या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. समोरच्या बॅक टू द बॉलर ड्राईव्ह आपण पाहिला डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण मिले. सिंगलच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला 10 फलकावरती एकूण धाव संख्या 23. 43 धावांचा पिछा करत असताना 24 धावा अद्याप देखील बनवाव्या लागतील येणाऱ्या चेंडूवरती. चला नितलस टीमचे कर्णधार महेश सांगडे स्वागत आहे आपलं देखील. त्यानंतर आम्ही विनंती करू पुन्हा एकदा धरणा टीम हा षटक संपण्या अगोदर तुम्हाला टॉस साठी यावं लागेल अन्यथा आम्ही नितलस टीमला टॉस डिक्लेअर करू. ड्राईव्ह करतात पुन्हा एकदा चेंडू चाललाय टीप मधून क्षेत्ररक्षक आल्यात. हो हो त्याला हुलकावणी दे चेंडू चाललाय सीमा पार 4 रन. सत्तावीस धावा 20 धाव्यांची गरज आहे अद्याप देखील. गोलंदाज तयार षटकातील पुढील चेंडू 2 चेंडू शेष असतील अद्याप देखील या षटकातील. यावेळी फटका फसलाय स्वतः एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. मिले सिंगलच्या बरोबरीने संघाचा पुढे टेबल 10 फलकावरती एकूण धावा पाहिल्यात तर 28 धावा. 19 धावांची अद्याप देखील गरज आहे येणाऱ्या चेंडूवरती. या धरणा संघ स्वागत आहे संदीप भाई. गोलंदाज तयार संतोष. हो कट करायचा होता इथे मात्र एसटी रक्षक कलेक्टिंग होत नाहीये. चला षटकाची इथे झाली आहे सांगता 10 फलकावरती एकूण धावा आपण पाहिल्या तर 29. अद्याप देखील 18 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. चला टॉस केलं जाईल. सचिन शेटभोईर साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे संपन्न करा. नितलस बनाम धरणा 40+ धमाका टॉस आपण करू या दोन्ही संघामध्ये. 4 षटकांची मॅच कंपल्सरी चेसिंग हे नियमावली सांगत असताना आमचे संदीप शेट या ठिकाणी आहेत धरणा टीमच्या माध्यमातून कर्णधाराची भूमिका. टॉस जिंकलाय. टॉस कोण नितलस का धरणा टीमनं टॉस जिंकलाय. अभिनंदन. 12 मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. 9.00 ची सरासरी इथे गाठावी लागेल. सुरेश शेतात गोलंदाजी मार्क वरती. 12 मध्ये 18 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. एका बाजूनं टॉस जिंकलाय त्यांना टीमनं आणि फाईट करेल त्यांना नितलस.
12 मध्ये 18 धावांची गरज. गोलंदाजी मागवरती, गोलंदाज तयारी, अनुभवी गोलंदाज सुरेशला आपण पाहतोय. एक चांगलं षटक तुम्हाला हाताळावं लागेल, कारण ही सलामीवीर जोडी इथे मैदानामध्ये चांगला खेळ साकारत असताना महेंद्र आणि विकास. स्ट्रायकरला महेंद्र, संघाला सावरत असताना 12 मध्ये 18. हो, ड्राईव्ह करतात ऑफ साईडला, कट करतात चेंडू. चला ती एक्स्ट्रा कव्हर मध्ये. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांना धावसंख्या पुढे टिपते. धावफल करते. एकूण धावसंख्या पहिल्या तब्बल 31 धावा. अद्याप देखील 16 धावा बनवायच्या 11 चेंडूमध्ये. 11 चेंडू आणि अद्याप देखील आपण पाहिल्या तर धावा बनवायच्या 16. गोलंदाज तयार. हो, पुन्हा एकदा लेमन कट आपण या ठिकाणी पाहिली. चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे टेपला 33. 10 मध्ये 14 धाव्यांची गरज. 10 मध्ये 14 धाव्यांची गरज असताना ते मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतो सुरेश इथे गोलंदाजी करत असताना. जबरदस्त मॅच, लाजवाब मॅच. षटकातील पुढील चेंडू 10 मध्ये अद्याप देखील 14 धाव्यांची गरज असताना महेंद्र स्ट्रायकिंगला. हो, चांगली गुड कलेक्टिंग. तर हा चेंडू जातो डॉट. अशाच पद्धतीने ते गोलंदाजी करायची. आता 9 मध्ये 14 कंपल्सरी चेसिंग. या 14 धाव बनवायच्या असतील तर तुम्हाला चांगली फलंदाजी इथने करावी लागेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगली गोलंदाजी क्या बात आहे. सुरेशने इथं मात्र जीव टाकले. तर मॅच मध्ये 8 मध्ये आता 14. 8 चेंडू 14 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. रंगात क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगला स्पेल इथे हाताळत असताना सुरेश. 8 चेंडू 14 धावा. 8 चेंडू 14. जबरदस्त फिंगर रोल आपल्या मॅजिकल गोलंदाजीने इथे भिरकावून सोडलं या दोन्ही फलंदाजांना. सुरेश चांगली गोलंदाजी करतायत. महेंद्र बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव केलेत असताना मॅच अद्याप देखील बॅलन्स आहे. मॅचचा निकाल एक बंद लिफाफ्यामध्ये कैद असताना 8 मध्ये 14. जबरदस्त मॅच. यावेळी देखील फटका चांगला. चेंडू चाललाय तर मात्र बॅकवर्ड पॉइंट रिझन मधून गोलीच्या वेगाने चेंडू थांबत नाहीये. चेंडू चाललाय गोली का 4 रन. सात मध्ये अद्याप देखील 10 धाव्यांची गरज आहे. धाव फुलकावरती एकूण धावसंख्या पाहिल्या तर 37. कंपल्सरी चेसिंग. हा चेंडू डॉट केला तर मॅच मध्ये ट्विस्ट असेल. 7 मध्ये 10 धाव्यांची गरज. डान्सिंग डाऊन केलता तिथे मात्र चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. एक चांगली षटकाची इथे झाली सांगता. आता 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. 6 चेंडू 10 धावा.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय लहू शेठ होईल इथे चांगली गोलंदाजी 6 चेंडू दादाबेनची गरज मॅच रंगाते बॅटच्या स्लॉट मध्ये जाईल का चेंडू प्लॉट मध्ये हो हो गेलाय चेंडू सीमा पार षटकार इथे विकासच्या बॅट्स मधून षटकार येतो झकास मॅच मात्र पूर्णपणे चित्र बदलून टाकणारा हा फटका पाहिला 5 मध्ये आता 4 धावांची गरज चांगली क्षमता आहे गोलंदाजामध्ये हो स्कूप करता चेंडू चाललाय लॉंग लेग सी मापार 4 रन मारलं सचिन शेठ भोईर चांगला खेळ 10 धावा भरपूर होत्या मी म्हणेन 6 चेंडू मध्ये परंतु लहू भोईर वरती चढवलेलं आक्रमण आपण पाहिलं विकासने केली फलंदाजी झकास मॅन ऑफ द मॅच महेंद्र म्हात्रे मॅन ऑफ द मॅच देऊया आपण महेंद्र चढतोय मॅन ऑफ द मॅच चा हिरो चला धरणा टीम क्षेत्ररक्षण घेतलं असेल तर उतरा आपण लगेच विकास दादा चला महेंद्र चढतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो नंदकुमार शेठ म्हात्रे साहेबांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच महेंद्र म्हात्रे यांना द्यावी गुड प्ले